वेड प्रेमाचे बागतोंड. थोड्याच वेळात ती गाडी एका भव्य क्लबच्या अगदी समोर येऊन थांबते. गाडी इतक्या अचानकपणे थांबली की बिचारा नील सीटवरून खाली जमिनीवरच कोसळतो. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज गाडीतून बाहेर पडतो आणि थेट क्लबच्या आत निघून जातो. थोड्याच वेळात राजचा फोन वाजू लागतो. तेव्हा नील म्हणतो, चल आता खूप उशीर झाला आहे, आपण आता घरी जाऊया. मामींना नक्कीच काळजी वाटत असेल. मग राज फोन कानाला लावतो आणि नील सोबत क्लबमधून बाहेर पडतो. दरम्यान मुंबईमध्ये रियाचे घर सकाळी 6 वाजता बाहेरून पाहता ते एक साधेसुधे घर वाटत होते, ज्यात 2 बेडरूम, हॉल, स्वयंपाकघर आणि एक देवघर होते. घराबाहेर एक छोटासा बगीचाही होता, जो विविध रंगांच्या फुलांनी बहरलेला होता. आज रियाच्या घरी पूजा आयोजित केलेली असल्याने तिची आई तिच्या तयारीमध्ये व्यस्त होती. थोड्याच वेळात तिने रियाला हाक मारली, रिया बाळा, पटकन इकडे ये. गुरुजी आता कोणत्याही क्षणी येतच असतील. काही काम करायचे बाकी आहे का ते एकदा पाहून घे. मी जरा शेजाऱ्यांकडे जाऊन सर्वांना सांगते आणि लगेच परत येते. हे ऐकून रियाने आतूनच हाक दिली, आई माझं काम झालंय, मी आत्ताच येते, तू पुढे हो, बाकीचं मी पाहून घेईन. हे ऐकताच रियाची आई बाहेरच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात गुरुजी आले आणि त्यांनी पूजेला सुरुवात केली. छोट्याशा हॉलमध्ये शेजारच्या पाजारच्या स्त्रिया बसल्या होत्या आणि पूजा संपन्न झाल्यावर रियाने घरातील देवघरात विराजमान असलेला बालकृष्णाची म्हणजे कानाची आरती केली. त्यावेळी उपस्थित सर्वजण हात जोडून उभे राहिले. रियाचा आवाज प्रत्येकालाच बुरळ घालतो. पूजा संपन्न झाल्यानंतर सर्वजण प्रसाद ग्रहण करतात, गुरुजींचे आशीर्वाद घेतात आणि आपापल्या घरी परततात. रियाचे आई वडीलही गुरुजींना दक्षिणा देतात आणि त्यांना निरोप देतात. त्यानंतर रियाचे वडील शाळेकडे निघतात आणि त्यांच्या मागोमाग ऋषीही आपल्या शाळेकडे रवाना होतो. ते दोघे निघून गेल्यावर रिया संपूर्ण खोली स्वच्छ करते. तिने तिचे काम पूर्ण केले आणि त्यानंतर ती आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली व तिला मदत करू लागली. आईकडे पाहत ती म्हणाली, आई, निशा आणि मी बेंगळूरमधील एका महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी अर्ज केला होता. आमची निवड झाली आहे. मग पटकन आई म्हणाली, अरे वाव, हे तर खूपच छान झालं. बर, तुझे बाबा परत आले की आपण निशाच्या घरी जाऊ, असे म्हणून ती पुन्हा स्वयंपाक करण्याचं कामाला लागली. रिया ही आपल्या खोलीत गेली. निशाला फोन केला आणि तिच्या घरी जाण्याचं त्यांच्या योजनेबद्दल तिला माहिती दिली. दरम्यान बेंगळूरमध्ये राजच्या खोलीत पहाटेचे 6 वाजले होते. जेव्हा राजने आपले डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की त्याची खोली पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हे पाहताच त्याला लगेचच राग आला आणि त्याने नीलच्या अंगावर एक टोचा लगावला. दचकून नील गडबडीने उठून बसला आणि राजकडे एकटाक पाहू लागला. राजनेही नीलकडे पाहिले आणि कडक आवाजात म्हणाला, मी जिममधून परत येईपर्यंत जर ही खोली व्यवस्थित आवरलं नाहीस तर मग बघच मी तुझं काय करतो ते. असं इशारा देऊन तो अंथरुणातून उठला आणि बाथरूमकडे गेला. बाथरूममधून बाहेर आल्यावर तो आपल्या जिममध्ये निघून गेला. मात्र नीलवर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने फक्त संपूर्ण अंथरुणावर अंग पसरून दिले आणि तो पुन्हा झोपी गेला. अगदी इतक्या गाढ झोपला की जणू काही त्याला जगाची कसलीच चिंता नव्हती. राज 8 वाजता जिममधून आपल्या खोलीत परतल्यावर राज हताशेने मान झटकतो आणि बाथरूमकडे वळतो. बाथरूममधून बाहेर पडल्यावर तो पुन्हा एकदा बेडकडे नजर टाकतो. त्याला दिसते की नील अजूनही गाढ झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राजचा पारा चढतो. नील अर्धा बेडवर आणि अर्धा जमिनीवर पडलेला होता आणि खोलीची अवस्था ही पूर्णपणे विस्कळीत झाली होती. संतापाने पेटलेला राज टेबलकडे जातो, पाण्याची जग उचलतो आणि त्यातील संपूर्ण पाणी थेट नीलच्या अंगावर ओततो. नील दचकून जागा होतो. अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी पापण्यांची उघडझाप करत तो किंचाळतो, नाही नाही,
मला नरकात जायचे नाहीये. यमराज प्लीज माझ्यासारखा निष्पाप बालकाला उकळत्या तेलाच्या कढईत फेकू नका. हे ऐकून आणि हे लक्षात येऊन की नीलने स्वप्नात स्वतःला कशात तरी मृत्यूच्या राज्यात पोहोचवले आहे. राजच्या संताप आणखीनच वाढतो आणि त्याचा चेहरा रागाने लाल पडतो. संतापाच्या भरात राज नीलच्या चेहऱ्यावर जोरात एक टोचा लगावतो. वेदनेने विवळत नील क्षणभर त्याच्याकडे एकठाक पाहतो आणि मग संतापाने गरजतो, अरे हरामखोर, तू मला कशाला मारतोयस? अरे नीच, तू माझा सुंदर चेहरा फार बिघडवून टाकलास. त्याचे हे नाटक पाहत राज त्याला प्रत्युत्तर देतो, उद्यापासून जर तू मला माझ्या खोलीत पुन्हा दिसलास तर मी शपथ घेऊन सांगतो, मी तुला थेट नरकातच पाठवेन. चालतं हो इथून. असे वरडून त्याला खोली बाहेर ढकलले. बाहेर उभा राहून नील बोलू लागला, मी परत येणारच आहे. तुला काय करायचं ते कर. तू तसं प्रयत्न करूनच बघ, मला ते पाहायचं आहे. असे बोलत त्याने वरच्या मजल्यावरून हॉलकडे एक कटाक्ष टाकला, जिथे त्याची मामी एका नोकराला काही सूचना देत होती. तिला पाहताच नीलने हाक मारली, मामी नाश्त्याला काय आहे? मी 5 मिनिटात खाली येतोय. हे ऐकून खाली बसलेली अनिताने हसत मान हलवली. खाली येण्यापूर्वी नीट हात तोंड धुवून फ्रेश होऊन ये नील, तुझे मामा इथेच बसले आहेत. हे शब्द ऐकताच नील तिथून क्षणार्धात नाहीसा झाला. काही वेळाने नाश्त्यासाठी सर्वजण डायनिंग टेबलाभोवती बसले होते आणि एक नोकर नाश्ता वाढण्यात मग्न होता. तेवढ्याच वेळात आजी आजोबाही तिथे आले आणि संपूर्ण कुटुंब एकत्र नाश्ता करायला बसले. राजकडे पाहत यशवंत म्हणाले, राज, आज दुपारी 12 वाजता एक मीटिंग आहे. ती तू आणि नील मिळून सांभाळा. मला दुसरी काही कामे उरकायची असल्याने मी आज ऑफिसला येणार नाही. हे ऐकून राजने केवळ संमतीदर्शक मान हलवली. त्यानंतर सर्वांनी आपले नाश्ता आटोपले, टेबलावरून उठले आणि आपापल्या कामासाठी निघून गेले. ती संध्याकाळची वेळ होती. रियाचे वडील ऑफिसमधून परतले, हातपाय धुवून फ्रेश झाले आणि हॉलमध्ये येऊन बसले. थोड्याच वेळात लता त्यांच्याशी रिया आणि निशा यांची बेंगलोरमधील महाविद्यालयासाठी झालेली निवड याविषयी चर्चा केली. हे ऐकून राजेंद्रने फक्त ठीक आहे असे म्हणाले आणि निशाच्या घराच्या दिशेने निघाले. राजेंद्र आणि निशाचे वडील सोफ्यावर बसले होते. निशाची आई रीमा चहा घेऊन आली आणि त्याच सोफ्यावर बसली. त्यानंतर नकुल यांच्याकडे पाहत राजेंद्र म्हणाले, या दोन्ही मुली बेंगळूर सारख्या शहरात एकट्या राहतील? ते शहर किती प्रचंड मोठे आहे आणि ह्या तर तरुण मुली आहेत. शिवाय आजकालच्या काळही असं काही सुरक्षित नाही की आपण त्यांना जिथे पूर्णपणे एकटे राहू द्यावे, हो ना? याबद्दल तुमचे काय मत आहे दादासाहेब? तेव्हा निशाचे वडील पुढे होऊन म्हणाले, राजेंद्र प्लीज काळजी करू नका. शेवटी माझी बहीण तिथेच बेंगलोरमध्येच राहते, त्यामुळे तिच्या घराच्या अगदी जवळच आम्हाला पीजीमध्ये राहण्याची सोय नक्कीच उपलब्ध होईल. मी माझ्या बहिणीशी याबद्दल आधीच बोलून ठेवले आहे. प्लीज उगाच ताण घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित पार पडेल. आता मुले मोठी झाली आहेत. जगाची थोडी समज यावी म्हणून त्यांनी घराबाहेर पडणे गरजेचं आहे. याबद्दल चिंता करण्याची काहीच कारण नाही. शिवाय त्यांची ॲडमिशन डेट परवाची आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणारच आहोत. त्या निमित्ताने आम्हाला महाविद्यालयाचा परिसर म्हणजे कॅम्पस पाहण्याची आणि राहण्याची जागेचीही नीट पाहणी करण्याची संधी मिळेल. आणि समजा काही अडचणी आल्यास तर माझी बहीण आणि मेहुणे मदतीसाठी तिथे हजर आहेत. प्लीज काळजी करू नका. सगळं काही अगदी ठीक होईल. हे ऐकून राजेंद्र यांची चिंता काहीशी हलकी झाली. मग त्यांनी निशाचं वडिलांकडे वळून म्हटले, ठीक आहे तर मग हे आता पक्के झाले. आपण परवा मुलांसोबत बेंगळूरला निघू. असे म्हणून ते आपल्या घराच्या दिशेने निघाले. तिथे गेल्यावर त्याने हा संपूर्ण संवाद आपल्या बायकोला सविस्तर सांगितला.
आणि बघता बघता 2 दिवस उलटून गेले. दरम्यान जेव्हा राज आणि नील घरी परतले तेव्हा त्यांना समजले की घरी पाहुणे आले आहेत आणि त्याची बालपणीची मैत्रीण शीतल सिंग आणि तिचा नवरा आनंद सिंग आणि त्यांच्या सोबतीला त्यांची मुलगी श्वेता उभी होती. त्यांना पाहताच नील आणि राज त्यांच्या दिशेने गेले आणि त्यांनी आदराने त्यांच्या वेलकम केले. त्यानंतर राज आपल्या खोलीकडे वळला तर नीलनेही फ्रेश होऊन लगेच परत येतो असे सांगून त्यांची रजा घेतली आणि तोही वरच्या मजल्याकडे निघून गेला. ते दोन्ही तरुण निघून गेल्यावर श्वेताने आपल्या आईकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला. तो संकेत ओळखून तिच्या आईने आणि त्याकडे वळून विचारले, अनु, राजच्या लग्नाबाबत तू काय निर्णय घेतला आहेस? शेवटी आता तो 26 वर्षाचा झाला आहे ना? हे ऐकून अनिताने एक सुस्कार सोडला आणि उत्तर दिले, मी तुला काय सांगू ग, तो मुलगा कुणाचेच काही ऐकायला तयार नाही. जेव्हा कधी लग्नाचा विषय निघतो तेव्हा तो संतापतो आणि रागाने घरातून बाहेर निघून जातो. त्यावर शीतल मध्येच म्हणाली, असे किती दिवस चालणार आहे मग? तू दादांना सांग ना, ते त्याच्याशी बोलू शकतील. अनिताने उत्तर दिले, तो त्याच्या बाबांशी सुद्धा गडागडा बोलत नाही, मग तो त्यांचे तरी कसे ऐकेल? मला तर काहीच समजत नाही की त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले. दरम्यान श्वेता स्वतःशीच पुटपुटली, त्याच्या नशिबात फक्त माझेच नाव कोरलेलं आहे. हा सर्व ताटामाट, हे वैभव, ही सत्ता आणि ही संपत्ती, हे सर्व माझेच आहे आणि राज सुद्धा माझच आहे. ती अजूनही ह्याच विचारांमध्ये मग्न होती. तेवढ्यात शीतलचा आवाज तिच्या कानावर पडला, असो, राहू दे, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अनु ऐक, मला तुझ्याशी एक महत्त्वाची चर्चा करायची आहे. श्वेताचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि आता तिला दादांच्या आणि राजच्या कंपनीत काम करायचं आहे. तुला तर माहीतच आहे की आमच्या स्वतःचेही खूप मोठा बिझनेस आहे, पण ह्या मुलीला त्यात अजिबात रस नाही. म्हणूनच मी दादांशी बोलायला इथे आले होते. जर त्यांनी परवानगी दिली तर श्वेताला अगदी उद्यापासूनच ऑफिसमध्ये जॉईन व्हायला आवडेल. हे ऐकून बाहेरून नुकतेच आत येत असलेला यशवंतने विचारले, शीतल, तू इथे कशी काय? तू इथे येऊन खूप दिवस झाले होते. शीतलने उत्तर दिले, अहो दादा, तसं काही विशेष नाही. दादा, तुम्हाला तर माहीतच आहे की परिस्थिती कशी असते ते. ऑफिसमध्ये मला नेहमीच कामाचा प्रचंड व्याप असतो आणि त्यानंतर मला घरची सर्व व्यवस्थाही सांभाळावी लागते. तिचे वडीलही तितकेच व्यस्त असतात. त्यांनाही क्वचितच कधी कधी वेळ मिळतो. म्हणूनच आम्हाला वाटतं तितक्या वारंवार इथे येता येत नाही. त्यानंतर यशवंत आत चालत आले, सोफ्यावर बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. आजी आजोबाही जवळच बसले होते. श्वेताला पाहताच आजीचं आतल्या आत संताप झाला. मात्र आजोबाने तिला शांत राहण्याचा खुणेचा इशारा दिला. त्यानंतर शीतलने यशवंत यांच्याकडे आपल्या मुलीच्या ऑफिसमध्ये जॉईन व्हायचे विषय काढला. यशवंतने तात्काळ संमती दिली आणि थोड्याच वेळात त्यांनी निरोप घेतला. रात्रीची वेळ होती. सर्वजण डायनिंग टेबलावर बसून जेवण करत होते. तेव्हाच अनिता म्हणाली, राज, उद्यापासून श्वेता सुद्धा ऑफिसमध्ये कामावर जॉईन होणार आहे. हे ऐकताच जेवणाचा घास तोंडाकडे नेण्याच्या बेतात असलेला त्याचा हात हवेतच थांबला आणि त्याने आपल्या आईकडे एक क्षणभर नजर टाकली. तो पुढे काहीच बोलला नाही. त्याने केवळ पुन्हा जेवायला सुरुवात केली. हे पाहून नील मध्येच म्हणाला, काळजी करू नका माझ्या लाडक्या मामी, नील इथे आहे ना. तुम्ही राजला उगाचच कशाला टेन्शनमध्ये टाकत आहात. असे म्हणताना त्याने राजकडे पाहिले आणि आपल्या पूर्ण दातांचे दर्शन घडवत एक दिलखुलास हास्य केले. त्यानंतर पुन्हा आपल्या मामीकडे वळून तो पुढे म्हणाला, मी स्वतःच श्वेताला सर्व काम समजावून सांगेन. तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. हे ऐकून आणि त्याला खूपच दिलासा मिळाला आणि आनंद झाला.
अखेरीस सर्वांचे जीवन संपले. ते टेबलावरून उठले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. 2 दिवसानंतर सकाळी 7:30 वाजता रिया आणि तिचे वडील निशाच्या घरी गेले. तिथून रिया, निशा, राजेंद्र आणि नकुल हे चौघेही एका गाडीतून एकत्र निघाले आणि रस्त्याने बेंगळूरच्या दिशेने प्रवास करू लागले. निशा आणि रिया दोघीही अत्यंत आनंदी होत्या. निशाने हा पूर्वी एकदा बेंगळूरला भेट दिली होती, तेव्हा ती तिच्या आत्याच्या घरी राहिली होती. पण रियाची मात्र ही त्या शहराची पहिलीच भेट होणार होती. आपल्या आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तिने हा प्रवास हाती घेतला होता. परिणामी तिच्या चेहऱ्यावर ती खूपच आनंदी होती आणि तरीही तिच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात तिला ही काळजी सतावत होती की बेंगळूरमध्ये ती सर्वांची जुळवून घेऊ शकेल का? तिथले महाविद्यालय कसे असेल, तिथले वातावरण कसे असेल, या विचारांनी ती थोडी अस्वस्थ झाली होती. पण निशा आपल्यासोबत असेल या विचाराने तिची ती अस्वस्थता थोडी निवळली. मग तिने खिडकीतून बाहेर पाहिले. इकडे राजेंद्र यांना मात्र थोडी हुरहुर वाटत होती, कारण त्यांची रिया यापूर्वी कधीच एकटीने घराबाहेर पडली नव्हती. रियाचे वडील तिच्याशी फारसे बोलत नसे, तरीही ते तिच्यावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत असत. त्यांनी आपल्या मुलीला यापूर्वी कधीच कुठेही एकटे पाठवले नव्हते. त्यामुळे बेंगळूरसारख्या एका विशाल आणि अनोळखी शहरात आपली मुलगी जुळवून घेऊ शकेल की नाही या विचाराने ते चिंतेत पडले होते. राजेंद्र यांनी नुकताच रियाचा विचार करत होते, तेवढ्यात त्यांना लता म्हटलेले काही शब्द आठवले. आमची रिया किती निरागस आहे. जर कोणी तिला एकदा कठोर शब्दही बोलले तर ती तिथेच रडू लागेल. तिथे एकटीने ती कशी राहू शकेल? केवळ त्या विचारानेच माझ्या मनात धडकी भरते. राजेंद्र यांच्या मनात चिंतेची एक पुसटशी लकेर रेंगाळत राहिली. मग त्यांनी आपली नजर रियाकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर निखळ आनंद ओसांडून वाहत होता. रिया आणि निशा दोघीही गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होत्या. त्या दोघींना इतके आनंदी पाहून राजेंद्र यांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान दुसरीकडे यशवंत यांनी आज ऑफिससाठी लवकरच निघाले होते. निघताना ते आणि त्याला म्हणाले, जर राज खाली आला तर प्लीज त्याला सांग की आज त्याला मिस्टर मेहता यांच्यासोबतच्या मीटिंगसाठी हॉटेल रॅडिसन ब्लू येथे जायचे आहे. तसेच नील ऑफिसला येईल, कारण आज तिथे त्याची उपस्थिती आवश्यक आहे. मला कन्स्ट्रक्शन साईट पाहणी करण्यासाठी जायचे आहे, असे म्हणून ते ऑफिसच्या दिशेने निघाले. थोड्या वेळाने जेव्हा राज तिथे आला तेव्हा अनिता त्याला आपल्याजवळ बोलावले. राज चालत तिच्या जवळ गेला आणि तिच्या शेजारीच सोफ्यावर बसला. तेव्हा अनिता म्हणाली, तुझ्या वडिलांनी निरोप ठेवला आहे की आज तुझी मिस्टर मेहता यांच्यासोबत हॉटेल रेडिसन ब्लू येथे एक मीटिंग आहे. त्यामुळे आज तू ऑफिसला जाणार नाहीस. तुझ्या वडिलांनी नीलला एकट्यालाच ऑफिसला जायला सांगितले आहे. हे ऐकून राज फक्त म्हणाला, ठीक आहे आई, आणि तो उठू लागला. त्याच क्षणी अनिता त्याला हळूच खाली ओढले आणि पुन्हा आपल्या शेजारी बसवले. राज, मला सांग, तू तुझ्या लग्नाचा विषय आणखी किती काळ लांबीवर टाकणार आहेस? जेव्हा जेव्हा मी तुला ह्याबद्दल विचारते तेव्हा तू काहीच बोलत नाहीस. उलट तू रागवतोस आणि तणतणत घरातून बाहेर निघून जातोस. पण आज मात्र मला उत्तर पाहिजे. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. आपल्या आईकडे पाहत तो म्हणाला, आई, मला सध्या ह्या विषयावर चर्चा करायची नाहीये. जेव्हा माझ्या लग्नासाठी योग्य वेळ येईल तेव्हा मी नक्कीच लग्न करेन. इतके बोलून तो निघण्यासाठी वळतो. अगदी त्याच वेळी सोफ्याचा मागून काहीतरी आवाज येतो, ज्यामुळे अनिता आणि राज दोघेही जागेवरून उठून त्या दिशेने पाहू लागतात. तिथे त्यांना नील दिसतो, जो लपून त्यांच्या संभाषणावर कानोसा घेत बसला होता. त्याला पाहताच राजने मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, असा इथे लपून का बसला आहेस?
या प्रश्नाने गंगरून जाऊन नील क्षणभर अडकळला. मग चेहऱ्यावर एक मोठी दात दिसणारी हास्यरेषा उमटवत तो म्हणाला, अरे काल इथे मागे कुठेतरी एक सोन्याची बांगडी पडली होती. मी फक्त तीच शोधत होतो, पण ती काही मला सापडत नाहीये. मी तुमचे संभाषण कशाला ऐकेन? मला दुसरं काहीच कामधंदा नाहीये का? हे ऐकून राजने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि उलट प्रश्न केला, अरे म्हणजे हल्ली तू बांगड्या घालायला सुरुवात केली आहेस तर? नीलने मोठ्या विस्कारलेलं आणि आश्चर्यचकित डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. मग चेहऱ्यावर रडवेला बाव आणून आणि त्याकडे जातो तक्रार करू लागला, पाहिलंच ना मामी, सगळ्यांच्या समोर तो माझी कशी नाचक्की करतो. ते पाहिलंच ना? हे ऐकताच अनिता राजला कडचावले. मग नीलकडे वळून ती म्हणाली, ठीक आहे, आता बाद झालं हे नाटक. तू तुझा नाश्ता पूर्ण कर आणि ऑफिसला निघ. तुझ्या मामाने तुला कास बजावून सांगितले आहेत. राजला गरगरल्यासारखे वाटू लागले. नीलच्या कानाजवळ झुकून तो कुजबुजला, जा बेटा, आज ऑफिसमध्ये बॉस नक्कीच तुझी वाट पाहत असतील. तुझं आज नक्कीच चांगलीच करडपट्टीला सामोरे जावे लागेल. असे म्हणत तो वर आपल्या खोलीकडे निघून गेला. नीलने आपल्या चेहऱ्यावरील घाम पुस गाईगाईने आपला नाश्ता संपवला आणि तो ऑफिसच्या दिशेने निघाला. दरम्यान रिया आणि निशा आपल्या वडिलांसोबत बेंगळूरला पोचल्या होत्या. आता दुपार झाली होती. त्या सर्वांनी कॉलेजच्या मेन गेट समोर गाडीतून खाली पाऊल ठेवले आणि कॉलेजच्या तो कॅम्पस पाहताच रियाचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. कॉलेजचे नाव मेन गेटच्या वर ठळक अक्षरात झळकत होते. ते थेट आत गेले, ॲडमिशनचे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि त्यानंतर कॉलेजचा कॅम्पस न्याहाळण्यासाठी ते तिथे फिरू लागले. त्यानंतर ते निशाचं आत्याचं घराच्या दिशेने निघाले. त्याच दिवशी मुंबईला परतणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी बेंगळूरमध्येच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. निशाच्या आत्याचे नाव प्रीती पाटील आणि तिच्या आत्याच्या नवऱ्याचे नाव संजय पाटील होते. त्यांच्या मुलाचे नाव शिवम पाटील आणि सुनेचे नाव नीलम पाटील होते आणि त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आरव. निशाचं आत्याचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती अत्यंत प्रेमळ आणि सौम्य शांत स्वभावाची होते. विशेषतः नीलम त्या दोघींना पाहून खूपच आनंदी झाली होती. ती त्या दोघींना आपल्या खोलीत नेले, जिथे ते सर्वजण बसले आणि गप्पा मारू लागले. दरम्यान राजेंद्र, नकुल, निशाची आत्या आणि तिचा नवरा देखील एकत्र बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. रूममध्ये नीलम, निशा आणि रिया गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांच्या संभाषणादरम्यान नीलमला अचानकच एक कल्पना सुचली. ती कल्पना म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचे. दरम्यान इकडे राज आपली मीटिंग आटोपून घरी परतत असतानाच त्याला एक मित्राचा फोन आला, ज्याने त्याला सिटीबॅक मॉलमध्ये येण्यास सांगितले. फोन ठेवल्यानंतर राजने नीलला फोन करून त्यांना येऊन भेटायला सांगितले आणि त्यानंतर त्यांनी आपली गाडी मॉलच्या दिशेने वळवली. दुसरीकडे आपल्या वडिलांची परवानगी घेऊन रिया आणि निशा नीलम वहिनीसोबत फिरायला जाण्यासाठी निघाल्या. काही वेळानंतर त्या तिघी सिटीबॅक मॉल समोर उतरल्या आणि आतमध्ये गेल्या. त्या ठिकाणची लखलखती भव्यता पाहून रियाचे डोळे विस्फारले. ती खूपच कुतूहलाने आणि आश्चर्याने आपल्या सभोवतातले निरीक्षण करू लागले. त्यानंतर त्यांनी थोडी शॉपिंग करण्यास सुरुवात केली. दरम्यान गाडी पार्क करून राज नीलच्या येण्याची वाट पाहत होता. जेव्हा नील अखेर तिथे पोचला तेव्हा ते दोघंही आत गेले. राजने मॉलमध्ये पाऊल टाकताच त्याचे हृदय इतक्या वेगाने धडधडू लागले की ते जणू काही त्याच्या छातीतून बाहेरच पडेल की काय असे त्याला वाटले आणि त्याची पावले तिथेच अचानक थबकली. राजला तिथेच निश्चल उभे असल्याचे पाहून नीलने मागे वळून विचारले,
तू मला इतक्या लांब इथे फक्त असेच उभे राहण्यासाठी बोलवले होतेस का? अरे वेड्या, मला अजून दुसरीही कामे आहेत. तू खरोखरच मॉलमध्ये फक्त तिथेच उभे राहण्यासाठी आलास का? हे ऐकून राजने त्याच्याकडे रागाने पाहिले. त्याचा हात पकडला आणि त्याला ओढतच मॉलच्या आत नेले. त्यानंतर ते दोघंही त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी पुढे निघाले. मॉलच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक कॅफे असल्यामुळे त्या तिघांनी तिथे एका टेबलापाशी जागा पकडली आणि गप्पा मारण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात रिया, निशा आणि नीलम यांचीही खरेदी पूर्ण झाली. त्यानंतर त्या तिघीही वरच्या मजल्यावरील कॅफेच्या दिशेने निघाल्या. त्यांना एक रिकामे टेबल दिसताच त्या तिथे बसल्या. स्वतःसाठी कॉफी आणि खाण्याचे पदार्थ मागवले आणि गप्पा मारू लागल्या. दरम्यान राजचे हृदय अधिकच वेगाने धडधडू लागले होते. आपल्यासोबत नक्की काय घडत आहे हे त्याला काही केल्या समजत नव्हते. हाताने आपल्या हृदयाला स्पर्श करत त्याने गोंधळलेल्या अवस्थेत आजूबाजूला पाहिले. तरीही त्याची अस्वस्थता कमी होण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. नीलम वहिनी आणि त्या दोघींची कॉफी पिऊन झाल्यावर त्यांनी एक टॅक्सी बुक केली आणि ती येईपर्यंत ते काही वेळ बाहेरच उभे राहिले. याच वेळी राजला अस्वस्थतेची जी भावना अधिक तीव्र होत असल्याचे जाणवत होते. तेव्हा त्याने नीलला घरी जाण्यास सांगितले आणि ते दोघे मॉलच्या बाहेर पडले. नीलने आपली स्वतःची गाडी ड्रायव्हर सोबत आधीच पुढे पाठवून दिली होती, कारण त्याला राजसोबतच घरी होते. अशा प्रकारे राज आणि नील बाहेर आले. राजने नीलला तिथेच थांबायला सांगितले आणि तो स्वतः पार्किंगच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात तो गाडी घेऊन परत आला आणि त्याने नीलला आत बसण्यास सांगितले. जसा तो गाडीचे इंजिन चालू करण्याचं बेतात होता, तशीच एक अस्पष्ट आणि धूसर आकृती अचानक त्याच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये स्पष्टपणे दिसू लागली. ती अस्पष्ट आकृती पाहताच राजने सहजपणे आपला हात हृदयावर ठेवला आणि त्याला असे वाटले की जणू काही त्याचे हृदय छातीतून बाहेरच पडणार आहे. एखाद्या सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेप्रमाणे त्याचे हृदय धडधडत होते. मग मागच्या बाजूने गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्याने गाडी आणखी थोडे पुढे नेऊन थांबवले. ज्या दिशेला त्याला त्या आकृतीची एक क्षणिक झलक दिसली होती, त्या दिशेने तो एकटाक पाहू लागला. नीलने विचारले, अरे, तू गाडी का थांबवलीस? पण राज मात्र काहीच न बोलता केवळ त्याच दिशेने पाहत राहिला. अखेर नीलही आपल्या फोनमध्ये मग्न झाला. हलकासा रिमझिम पाऊस पडू लागला होता. काली, नीलम आणि निशा या दोघीही पावसापासून आसरा घेण्यासाठी मॉलच्या आत गेल्या. मात्र रिया जिथे उभी होती तिथेच उभी राहिली. तिने आपले हात पसरले, वर आकाशाकडे पाहिले आणि पावसात ती गिरक्या घेत नाचू लागली. आपल्या हातांमध्ये पावसाचे थेंब झेलण्याचा ती प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिला पाऊस किती मनापासून आवडतो हे अगदी स्पष्ट होत होते. इतक्या अंतरावरून राजला काहीच स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे पावसाची पर्वा न करता त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला. ज्या क्षणी त्याने त्या दिशेने पाहिले, त्या क्षणी त्याचा काळजाचा टोका चुकला. एका मुलीचे सौंदर्य जी फुलापेक्षा अधिक सुंदर होती, ते रूप पाहून तो भारावून गेला. तिची प्रतिमा त्याच्या नजरेत खोलवर कोरली गेली. हातात हात गुंफून आणि नजरेला नजर भिडवून आयुष्यातील खऱ्या आनंदाचे क्षण बहरू लागला. ती होती एक लाल रंगाचं चुडीदार परिधान केलेली तरुणी, जी पावसाचं धारांमध्ये चिंब भिजत होती आणि ती आनंदाने कळकळून हसत होती. निकळ उल्हासाने आकाशाकडे पाहत होती. हे दृश्य पाहून राज रस्ता ओलांडतो आणि त्या मुलीच्या दिशेने चालू लागतो, जिथे ती उभी राहून पावसाचा वर्षाव आपल्या अंगावर झेलत होती. जसा जसा राज तिच्या अधिक जवळ जाऊ लागला, तशी
त्याच्या हृदयातील ती अस्वस्थ हुरहुर प्रत्येक पावला घणी अधिकच तीव्र होऊ लागली. जेव्हा राज अखेर तिच्या अगदी जवळ पोचला तेव्हा ती मुलगी, ती आतापर्यंत आनंदाच्या भरात गिरक्या घेत होती, त्याला पाहताच तक्षणी थांबले. तिने हळूच आपल्या लांबसडक दाट पापण्या वर उचलल्या आणि आपली नजर त्याच्या दिशेने वळवली. आहा हा, ते डोळे! राज पूर्णपणे भारावून गेला होता. जेव्हा तिने त्याला पाहण्यासाठी आपल्या पापण्या वर उचलल्या तेव्हा तो तिच्या सरोवरासारख्या खोल डोळ्यांचा गर्तेत पूर्णपणे हरवून गेला. एक गोरीपान सुंदर तरुणी, जिच्या गोड गोल चेहरा निखळ साधेपणाने उजळून निघाला होता आणि जिचे ओठ नाजूक गुलाबासारख्या गुलाबी रंगाचे होते. पावसामुळे गारठलेल्या पाण्यामुळे तिचे शरीर अगदी किंचित तसे तरतरत होते आणि बाकी सर्व गोष्टीपासून अलिप्त उठून दिसत होते. ते तिचे दोन विशाल सुंदर काळे डोळे. त्या डोळ्यात एकटा पाहत राज तिथेच जागच्या जागी तिजून उभा राहिला.